दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांना माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद। स्वामी तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात ठेवो हीच स्वामी माऊलीच्या चरणी प्रार्थना। स्वामी भक्त हो, पाहून दुर्लक्ष करू नका। जर का हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल। बाल जो आपल्या वचनावर ठाम असतो आणि जो चेहऱ्यावरून नव्हे तर मनापासून चांगला असतो त्याला हृदयात स्थान द्या। स्पष्ट बोलणारी व्यक्ती चांगल्या काव्यासारखी असते। ती निश्चितपणे काही वेळेला आपल्याला दुखवते, पण त्याच्या स्पष्ट बोलण्यामुळे होणारे फायदे आयुष्यभर टिकतात। बाल जर तुम्ही एखाद्याला एकदा माफ केलं तर तुम्ही शहाणे आहात। जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही खूप कोमल मनाचे आहात। पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदा माफ केलं तर तुम्ही या जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात। बाल जसे पृथ्वीवर हवामानात बदल होतो त्याचप्रमाणे जीवनात सुख दुःख येत असतात। हजारोंच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल। जसे गायीच्या कल्पात वासराला त्याची आई सापडते, पण जो स्वामींवर मनापासून विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगला सापडते। खूप हसणारा आणि बोलणारा माणूस अचानक शांत झाला असेल तर तो आतून तुटला आहे असे समजावे। बाल कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका। वेळ ही निघून जाईल, जरा धीर धरा। आनंद थांबला असेल तर दुःखाचा काय उपयोग। मन अस्वस्थ असेल तर काही करू नका। स्वामींना सांगून ते थांबवा। स्वामींचे नाव घ्या। बाल तुमच्या हातातून कोणी काही पण हिसकावून घेऊ शकतो, पण तुमच्या नशिबातून कोणतीच इच्छा कोणी घेऊ शकणार नाही। बाल आयुष्यात पुढे जायचे असेल तर नशिबावर अवलंबून राहू नका, स्वतःवर विश्वास ठेवा। दार लहान असून सुद्धा ज्याने तुमच्या घरात नतमस्तक होऊन आत प्रवेश केला तो तुमचा आहे असे समजून जा। स्वामींवर विश्वास असेल तर ते तुम्हाला अडचणीतून मार्ग दाखवतील। ज्याला ज्ञान आहे त्याला समजवता येते, पण जो अहंकारी आहे त्याला कधीच कोणी समजावू शकत नाही। फक्त वेळच हे स्पष्ट करते। आजकाल आपलीच माणसं आपली मज्जा घेतात। बाल जेव्हा गरजेची गोष्ट असते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोड होते। तुम्ही जितके खरेपणाने वागणार तेवढेच तुम्ही एकटे पडणार। जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवते तेव्हा तुम्ही समजून जा की आयुष्य तुम्हाला रडवत नाही, तुम्हाला शिकवत आहे। प्रत्येकाला त्याचा अर्थ कळतो, पण खूप कमी लोकांना या गोष्टीचा अर्थ कळतो। बाल सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चुकीचे म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढूही शकणार नाही। चुका प्रत्येक माणसाकडून होत असतात, पण चूक दुरुस्त करणारा व्यक्ती तोच असतो। ज्याचे मन स्वच्छ व प्रेमळ असते त्याला ती नाती गमवायची नसतात। राग हा वाईटच असतो, पण तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवले पाहिजे। नाहीतर चूक करणाऱ्याला आपण चुकीचे करत आहोत हे समजणार नाही। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।